पुष्पा स्टाईलने खाद्यतेलाचे टँकरमधून अवैध विदेशी दारूची तस्करी उघड. अंदाजे कोटींचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा धुळेकडून जप्त. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय बातमी मिळाली की हरियाणा येथून खाद्यतेलाच्या टँकमधून विदेशी दारूची तस्करी गुजरात राज्यात होणार आहे. त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळे व नरडाणा पोलीस ठाणे यांचे संयुक्त पथक तयार करून नाकाबंदी कामी रवाना केले. गोपनीय बातमीच्या अनुषंगाने मुंबई महामार्ग क्रमांक 3 वर आकांक्षा हॉटेलच्या पुढे चहाच्या टपरीजवळ मोकळ्या जागेत नाकाबंदी दरम्यान गोपनीय बातमीतील टाटा कंपनीने 22 चाकी टायर असलेले वाहन हे मिळून आले. नमूद टँकरवरील चालक मोहनलाल पुरखाराम जाट वय 25 वर्ष. या टँकरमधील चालक मोहनलाल पुरखाराम जाट वय 25 वर्ष. या टँकरमधील मालाबाबत विचारपूस केली असता चालकाने त्यात खाद्यतेल असल्याचे सांगितले. चालकाचे बोलण्याचा संशय आल्याने व गोपनीय बातमीची खात्री करण्याकरिता टँकरची पाहणी केली असता टँकरच्या आतमध्ये लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने 6 कप्पे तयार करण्यात आलेले होते व त्यांचे झाकण नट बोल्टने फिट करून वेल्डिंग केलेले होते. पंचासमक्ष टँकरमधील कड्यांचे झाकण गॅस कटरने उघडून पाहिले असता त्यातील 6 कप्प्यांपैकी 4 कप्प्यांमध्ये खालील वर्णनाचा व किमतीची विदेशी दारू लपवून ठेवल्याचे दिसून आले. मिळून आलेल्या विदेशी दारूचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. पुष्पा स्टाईलने खाद्यतेलाचे टँकरमधून अवैध दारूची तस्करी करताना एकूण 55,96,200 रुपये किमतीच्या 400 बॉक्समधून 3600 लिटर विदेशी दारू आणि 45 लाख रुपये किमतीचे टँकर असे एकूण 1,96,02,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी चालक मोहनलाल पुरखाराम जाट वय 25 वर्ष याने त्याच्या ताब्यातील टँकरमध्ये नमूद किमतीचा व वर्णनाचा माल हा खाद्यतेल असल्याचे भासवून जाणून बुजून बेकायदेशीररित्या विनापरवाना विदेशी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने हरियाणा येथून धुळे महाराष्ट्र मार्गे गुजरात राज्यात घेऊन जात असताना मिळून आला. स्टार न्यूजसाठी महेश पाटील, धुळे.